नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या लेक्चरमध्ये मागणी या संकल्पनेला स्पर्श केला होता। मागणी म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या सगळ्या बाबी आपण पाहिल्या होत्या। मागणीचा वृद्धी, ह्रास या सगळ्या बाबी आपण पाहिल्या। आज आपण जो महत्त्वाचा जो सिद्धांत आहे की जो अर्थशास्त्रामध्ये लोकप्रिय सिद्धांत आहे, लोकप्रिय नियम आहे, सिद्धांत आहे, नियम आहे, आपण असं म्हणत आहोत, तो नियम म्हणजे मागणीचा नियम। या मागणीच्या नियमाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा आहे की मागणीचा नियम मी सुरू करण्याच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी सांगेल, आवर्जून सांगेल, कारण या मागणीच्या नियमाच्या संदर्भामध्ये ज्याचं नाव जोडलेलं आहे, ज्या अर्थशास्त्रज्ञाचं नाव जोडलेलं आहे ते म्हणजे अर्थशास्त्रज्ञ मार्शल आहेत। या अल्फ्रेड मार्शल जे आहे, ते अल्फ्रेड मार्शल जे होते हे केम्ब्रिज विद्यापीठामधलं नाव आहे। केम्ब्रिज विद्यापीठामध्ये हे शिकलेले आहेत आणि जर्मनीमध्ये सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे। या अल्फ्रेड मार्शल जो कालखंड आहे तो आहे 1842 ते 1924 आणि हे असे प्रचंड प्रभावशाली असे व्यक्तिमत्व किंवा अर्थशास्त्रज्ञ होते। आणि 1890 साली त्यांनी लिहिलेलं प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे इंग्लंडमध्ये हे जे पुस्तक आहे हे अनेक वर्ष किंवा अनेक कालखंडापर्यंत, अनेक वर्षापर्यंत हे पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं गेलं। आणि या पुस्तकामध्ये किंवा या ग्रंथामध्ये मागणी, पुरवठा, सीमांत उपयोगिता, उत्पादन खर्च या कल्पना मार्शलने अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने मांडलेल्या आहेत। 1842 मध्ये लंडनमधल्या बर्मांडसे इथं जन्मलेल्या या मार्शलचा जन्म एका कामगार वस्तीमध्ये झाला मित्रांनो। आणि जर्मनीमध्ये शिकत असताना त्याच्यावर मेटाफिजिक्स, ज्याला अध्यात्मशास्त्र म्हटलं जातं, नीतिशास्त्र ज्याला इथिक्स म्हटलं जातं, मानसशास्त्र ज्याला सायकोलॉजी म्हटलं जातं, असं करत करत हा मार्शल पुढं अर्थशास्त्राकडे वळला। अर्थशास्त्राकडे कसा वळला या संदर्भामध्ये देखील आपण थोडक्यात बघू की केन्सनी मार्शल बाबत लिहिलेलं आहे की मार्शल हा अनेक वर्ष गरीब वस्तीमध्ये प्रवास करत होता। रात्रंदिवस त्याने फिरला तो त्या वस्तीमध्ये आणि त्याला ते पाहिलं, त्यानं ते दुःख काय पाहिलं बघा की त्याच काळामध्ये त्याला काय फिरता फिरता दिसून आलं, एका दुकानामध्ये त्याला एक चित्र दिसलं आणि ते चित्र होतं उपासमारीनं रोड झालेला एक माणूस। आणि त्या चित्रामध्ये ते चित्र त्याचं मन किंवा त्याच्या विचारावर प्रभाव पडला, त्याचं मन विचंबित झालं, त्याचं चलबिचल झालं त्याचं मन, आणि त्याचं जे लगेच मार्शलने ते चित्र काय केलं, विकत घेतलं आणि आपल्या घरातल्या भिंतीवर लावलं। आणि जेव्हा जेव्हा तो अर्थशास्त्राच्या गणितामध्ये बुडून जायचा, लिखाणामध्ये, वाचनामध्ये, पुस्तकं वाचनामध्ये जेव्हा बुडून जायचा, तेव्हा या विचारावर आपण विचारवंत होऊ का या अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये, असं देखील त्याला भीती वाटायची। आणि आपण हे सगळं का करतोय असा त्याला प्रश्न जेव्हा पडायचा, तेव्हा तो त्या चित्राकडे पाहायचा आणि त्याला असं दिसायचं की किती देशामध्ये, किती जगामध्ये गरिबी आहे आणि उपासमारीनं हा रोड झालेला मनुष्य कसा आहे, तो का बरं उपासमारीनं मरत आहे। आणि गरिबीच्या ह्या प्रश्नानं मार्शलला आयुष्यभर पछाडलं होतं आणि त्यामुळं गरिबीवर उत्तर शोधण्याकरता त्याने अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि तो अर्थशास्त्राकडे वळला। मार्शलने पूर्वीची अर्थशास्त्राची सायन्स ऑफ वेल्थ ज्याला म्हटले जाते अशी व्याख्या बदलून सोशल वेलफेअर केली। आणि 1881 साली त्याने त्याच्या प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, काय म्हटलेलं आहे मी, प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची मूलतत्वे आपण असं मराठीमध्ये वाचतो, प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथावर काम करायला सुरुवात केली। ते वर्ष होतं 1881 आणि 1890 साली या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला आणि मार्शलला प्रचंड प्रसिद्धी मिळाली। त्या काळामध्ये इंग्लंड आणि जर्मनी आणि अनेक देशामधल्या अनेक प्रकाशकांनी त्याचे पुस्तक हे ग्रंथ जो आहे तो छापला आणि वितरित केला। त्या अगोदर जॉन स्टुअर्ट मिल हे जे अर्थशास्त्रज्ञ होते, हे परंपरावादी अर्थशास्त्रज्ञ मित्र, या जॉन स्टुअर्ट मिल यांनी प्रिन्सिपल नावाचा एक ग्रंथ लिहिला होता आणि या ग्रंथाची जागा हा मार्शलचा प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्सने घेतली होती। क्षणार्धात ती जागा घेतली। ग्रंथाच्या दुसऱ्या खंडामध्ये मार्शलनी परकीय व्यापार, पैसा, व्यापारातील चढउतार, कर, कलेक्टिव्हिझम या सगळ्याविषयी विचार मांडले। मात्र मार्शलच्या परिपूर्णत्वाचा ध्यास इतका मोठा होता की दुसरा खंड या ग्रंथाचा प्रकाशित होऊ शकला नाही। त्यामुळे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथाची पहिली आवृत्ती किंवा पहिला खंडच मार्शलचा अनेक वर्ष आजही प्रसिद्ध आहे। आणि अशा प्रकारे आपण मार्शलचा हा थोडक्यात इतिहास हा पाहिलेला आहे। या मार्शल जो होता, या मार्शलनी किती प्रकारे
ह्या मार्शलच्या संदर्भामध्ये जो नियम जोडला जातो तो म्हणजे मार्शलचा मागणीचा नियम। मागणीचा नियम आला तर मार्शलचं नाव येते। बघा आपण सुरुवात करूया या मागणीच्या नियमाच्या संदर्भात। लॉ ऑफ डिमांड, ज्या वस्तूच्या किमती कमी होतात आपण त्या जास्त प्रमाणात खरेदी करतो आणि ज्या वस्तूंच्या काय म्हटलं मी की ज्या वस्तूच्या किमती कमी होतात त्या वस्तू आपण जास्त खरेदी करतो, ज्या वस्तूच्या किमती वाढतात त्या आपण कमी प्रमाणात खरेदी करतो। आणि यालाच अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला हा अनुभवास येणारा हा जो नियम आहे हाच नियम मागणीचा नियम आहे। आणि हा जो अनुभव आहे हा डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा नियम किंवा मागणीचा सिद्धांत म्हणून त्याला प्रतिपादन केलेला आहे। या सिद्धांताच्या व्याख्या संदर्भामध्ये काय म्हणतात अल्फ्रेड मार्शल? विशिष्ट परिस्थितीमध्ये मागणी किमतीच्या विरुद्ध दिशेने बदलते, म्हणजेच किंमत कमी झाली असता मागणी जास्त होते आणि किंमत वाढली असता मागणी कमी होते। काय म्हटलेलं आहे पुन्हा एकदा? विशिष्ट परिस्थितीमध्ये मागणी किमतीच्या विरुद्ध दिशेने बदलते, म्हणजे किंमत कमी झाली असता मागणी जास्त होते, किंमत वाढली असता मागणी कमी होते। ॲट एनी गिव्हन टाइम the amount demanded increase with a fall in price and diminishes with a rise in prices असं अल्फ्रेड मार्शल यांनी पाहिलेलं आहे, म्हटलेलं आहे। या संदर्भामध्ये महत्त्वाचा आहे विशिष्ट परिस्थिती असा शब्द प्रयोग केलेला आहे। इथं विशिष्ट परिस्थिती म्हणजे इतर परिस्थिती समान असताना मी इथं म्हणतोय, म्हणजे अदर थिंग्स बीन इक्वल, लोकसंख्या कायम आहेत, आवडीनिवडी फॅशन सगळ्या बाबी जर स्थिर आहेत अशी परिस्थिती ज्याला म्हटले जाते विशिष्ट परिस्थिती। या मागणीच्या नियमाला आपण उदाहरणाद्वारे बघू की या ठिकाणी बघा किंमत दिली आहे 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, मागणी आहे 1000 वस्तूची 800, 500, 900, म्हणजे जसजशी वस्तूची किंमत वाढू राहिलेली आहे, काय म्हटलं मी, जसजशी वस्तूची किंमत वाढू राहिलेली आहे तसतशी मागणी ही कमी कमी होते। म्हणजे किंमत आणि मागणी याच्यामध्ये कसा संबंध आहे? व्यस्त संबंध आहे, एकमेकाचं त्यांना पटत नाही असं आपण साध्या शब्दामध्ये म्हणू की या उदाहरणामध्ये 1 रुपया किंमत असताना 1000 वस्तूची मागणी केली जाते, 2 रुपये किंमत असताना 800 वस्तूची मागणी केली जाते, 3 रुपये किंमत असताना 500 वस्तूची मागणी केली जाते, 4 रुपये असताना फक्त 100 वस्तूचीच मागणी केली जाते। जसजशी वस्तूची किंमत वाढते तसतशी मागणी कमी होते। यावरून काय दिसून येते की मागणी ही किमतीच्या विरुद्ध दिशेने बदलते। हा नियम विशिष्ट परिस्थितीतच लागू होतो। इथं पुन्हा एकदा म्हणतो मी, हा नियम विशिष्ट परिस्थितीतच लागू होतो। त्या परिस्थितीला मागणीच्या नियमाची गृहीत तत्वे म्हटलेली आहेत, मागणीच्या नियमाची अझम्पशन म्हटलेली आहेत। ही अझम्पशन कुठली आहेत? कुठली विशिष्ट परिस्थिती? पहिला जो घटक आहे नियमाची गृहीत म्हटला, पहिला घटक आहे, पहिलं गृहीत तत्व आहे ती म्हणजे लोकसंख्या। लोकसंख्येमध्ये बदल व्हायला नको, लोकसंख्येमध्ये जर बदल नाही झाला तर मार्शलने सांगितलेला हा नियम लागू होईल। लोकसंख्या वाढली हा नियम म्हणजे हा नियम लागू होणार नाही, लोकसंख्या कमी झाली तरी देखील हा नियम तंतोतंत लागू होणार नाही, म्हणजे लोकसंख्या ही कायम असायला पाहिजे। त्यानंतर उत्पन्न, लोकांच्या उत्पन्नामधील बदल व्हायला नको, उत्पन्न जर वाढलं घटलं तर त्याचा परिणाम मागणीवर होईल, म्हणजे वस्तूच्या किमती वाढून सुद्धा लोक मागणी करतील जर उत्पन्न जर वाढलं तर। या उलट उत्पन्न जर कमी झालं तर त्या मागणीच्या संदर्भात देखील इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे कमी उत्पन्नावर लोक मागणी करणार नाहीत। म्हणजे अशा प्रकारे हे जे आहे या संदर्भामध्ये या उत्पन्नाचा परिणाम हा मागणीवर होतो आणि त्यामुळे ही विशिष्ट परिस्थिती कायम असताना असं म्हटलेलं आहे। त्यानंतर पर्यायी वस्तूंच्या किमती, पर्यायी वस्तूच्या किमतीमध्ये देखील बदल व्हायला नको असं या ठिकाणी म्हटलं जाते। म्हणजे पर्यायी वस्तूच्या किमती जर बदलल्या तर मागणीचा नियम कार्यान्वित होणार नाही आणि पर्यायी वस्तूच्या किमती जर कमी झाल्या किंवा वाढल्या तर या मागणीच्या नियमावर मर्यादा येतात। आवडीनिवडी जर बदलल्या, पुढचा जो गृहीत आहे, आवडीनिवडी जर बदलल्या तर काय होईल की मागणीचा नियम कार्यान्वित होणार नाही आणि आवडीनिवडी, पर्यायी वस्तूच्या किमती, उत्पन्न, लोकसंख्या या सगळ्या बाबी स्थिर असल्या तरच मागणीचा नियम लागू होतो। एकमेकाच्या विरुद्ध दिशेने मागणी आणि किंमत तरच बदलेल, तर त्याच्याशिवाय बदलू शकणार नाही। या संदर्भामध्ये बघा आपण मागणीचा नियम हा आकृतीद्वारे समजून घेऊ। बघा आकृतीमध्ये काय आहे, या आकृतीमध्ये दर्शविलेलं आहे 1 रुपये किंमत असताना मी काय दर्शविलं आहे, OX अक्षर वस्तूची मागणी दर्शविली आहे, OY अक्षर
वस्तूची किंमत दर्शविली आहे। 1 रुपया किंमत असताना वस्तूची मागणी किती आहे? 1 रुपया किंमत असताना तब्बल 1000 मात्रा किंवा 1000 नगाची मागणी केली जाते। वस्तूची किंमत 1 रुपयावरून 2 रुपये झाली तर 1000 नगावरून पुन्हा 800 नगावर मागणी केली जाते। 3 रुपये झाली तर पुन्हा 500 नगाचीच मागणी केली जाते। 4 रुपये किंमत झाली तर 100च वस्तूची मागणी केली जाते। म्हणजे जसजशी वस्तूची किंमत वाढू राहिली, हाय होऊन राहिली, तसतशी मागणी कमी होऊन राहिली। 4 रुपयावरून 3 रुपये, 2 रुपये, 1 रुपये पुन्हा खाली झाली, म्हणजे किंमत कमी झाली तर काय होईल? पुन्हा वस्तूची मागणी वाढेल। असा हा सिद्धांत आपल्याला आकृतीद्वारे सांगता येतो। आणि या आकृतीवरून आपण ABCD हा जो आपण जर बिंदू जोडले आणि बिंदू जोडून जर वक्र काढला तर या वक्राला म्हटले जाते मागणीचा वक्र। आणि हा मागणीचा वक्र कसा आहे? हा वरून खाली येणारा आहे। आणि हा वरून खाली येणारा आहे याचा अर्थ काय की मागणी ही किमतीच्या विरुद्ध दिशेने बदलते। हा मागणीचा नियम का बरं आपल्याला अनुभवायला येतो? या संदर्भामध्ये मागणीच्या नियमाची कारणे आहेत। पहिलं जे कारण आहे आहाराची उपयोगिता नियम, दुसरा आहे गरजेची तीव्रता, तिसरा आहे विविध उपयोगाचे तत्व। आपण प्रत्येक जे कारण आहे ते बघू। त्यानंतर उत्पन्न विषमता, उत्पन्न परिणाम आणि प्रतिस्थापन परिणाम। यामध्ये बघा पहिला जो आहे कारण की ज्याच्यामुळे हा मागणीचा नियम आपल्याला पाहायला मिळतो, पहिलं जे कारण आहे म्हणजे आहाराची उपयोगिता नियम। उपभोगात येणाऱ्या प्रत्येक पुढील नगापासून मिळणारी उपयोगिता घटत जाते आणि हे आहाराची उपयोगिता नियमाचे सार आहे। काय म्हटलं मी? उपभोगात येणाऱ्या प्रत्येक पुढील नगापासून मिळणारी उपयोगिता ही कशी असते? घटत जाते। आपल्याला पहिल्या पोळीपासून जी उपयोगिता मिळते ती दुसऱ्या पोळीपासून मिळत नाही, जी पहिल्यापासून मिळते तिसऱ्यापासून मिळत नाही, जी दुसऱ्यापासून मिळते ते म्हणजे पहिल्या नगापासून जी उपयोगिता मिळते ती दुसऱ्यापासून मिळत नाही। इथं मी उदाहरण दिलेलं आहे पुन्हा की आहाराची उपयोगिता नियमामुळे मागणीचा नियम अनुभवाला येतो। आणि हे कसं आहे या उदाहरणावरून बघा की मी बिस्किटचं उदाहरण इथं घेतलेलं आहे की पहिल्या बिस्किटापासून सीमांत उपयोगिता ही किती आहे? 40 मात्रा आहे। दुसऱ्या बिस्किटापासून 35 आहे, तिसऱ्या बिस्किटापासून 30 आहे, चौथ्या बिस्किटापासून 25 आहे। म्हणजे प्रत्येक पुढील बिस्किटापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता कशी आहे? ही घटत जात आहे। पहिल्या बिस्किटापासून जेवढं उपयोगिता मिळत आहे तेवढी दुसऱ्यापासून मिळत नाही आहे, तेवढी तिसऱ्यापासून मिळत नाही आहे। 5-5 यानं उपयोगिता ही काय होत आहे? कमी होत आहे। म्हणजे सीमांत उपयोगिता व किंमत समान ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक उपभोक्ता काय करत असतो। काय म्हटलं मी? सीमांत उपयोगिता ही किंमत समान ठेवण्याचा प्रयत्न हा प्रत्येक उपभोक्ता करत असतो। म्हणूनच किमतीच्या व्यस्त दिशेने मागणी बदलते आणि असे सांगणारा हा मागणीचा नियम आहे। त्यानंतर दुसरा जो घटक आहे ज्यामुळे मागणीचा नियम आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे गरजेची तीव्रता। गरजेची तीव्रता म्हणजे सर्वच लोकांच्या गरजा कशा सारख्या तीव्र नसतात। माझी गरज वेगळी आहे, तुमची गरज वेगळी आहे। गरज ही तीव्र असल्यास ग्राहक त्या वस्तू करता जास्त किंमत देखील द्यावास तयार होतो। जेवढी त्या व्यक्तीची तीव्रता त्या वस्तूच्या बाबत असते तेवढी त्याची मागणी ही आपल्याला पाहायला मिळते। बहुतांश ग्राहकांच्या बाबतीत ती गरज तितकी तीव्र नसण्याची शक्यता देखील असते। त्या ग्राहकाच्या बाबतीत वस्तूची किंमत कमी ठेवावी लागेल। म्हणून किंमत म्हणजे कमी किंमत ठेवली तरच अशा ग्राहकाची त्या वस्तूकरता मागणी राहील। म्हणजे गरजेच्या तीव्रतेच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला हा मागणीचा नियम पाहायला मिळतो। त्यानंतर तिसरा जो घटक आहे ज्यामुळे मागणीचा नियम आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे विविध उपयोगाचे तत्व। एका वस्तूंचे विविध उपयोग होत असतात। पाहतो आपण एका वस्तूचे काय विविध उपयोग आहेत आणि यातील काही उपयोग काय जास्त महत्त्वाचे असतात। त्यावेळी ती वस्तू फक्त अत्यंत आवश्यक कारणाकरताच उपयोगात आणली जाते आणि यामुळे वस्तूकरता असणारी मागणी काय कमी होईल। या उलट त्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर त्या वस्तूचा जास्त महत्त्वाचा तसेच कमी महत्त्वाच्या कामाकरता सुद्धा उपयोग करण्यात येईल आणि त्यामुळे मागणी ही वाढेल। म्हणजे वस्तूंच्या उपयोगावर देखील एका वस्तूचा उपयोग किती प्रकारे केला जातो। पाणीचा उपयोग वीज निर्माण करण्यासाठी देखील केला जातो, पिण्यासाठी देखील केला जातो। विजेचा उपयोग घरातील दिवे बत्ती लावण्यासाठी देखील केला जातो, उद्योगासाठी देखील केला जातो। म्हणजे या वस्तू जे असतात ही जे सेवा असते किंवा ज्या वस्तू असतात ज्याचा जर विविध उपयोग जर होत असतात आणि यातील काही उपयोग जास्त महत्त्वाचे असतात त्यामुळे ती वस्तू फक्त अत्यंत आवश्यक कारणाकरताच उपयोगात आणली जाते आणि त्यामुळे वस्तूकरता असणारी मागणी ही जी आहे या कारणामुळे कमी होईल। म्हणजे जर वस्तूची किंमत जर कमी झाली तर त्या वस्तूचा जास्त महत्त्वाच्या आणि कमी महत्त्वाचा असा
डिफरन्स करून देखील मागणी ही केल्या जाते. त्यानंतर चौथं जे आहे की ज्याच्यामुळे मागणीचा नियम आपल्याला पाहायला मिळतो, उत्पन्न विषमता. श्रीमंत लोकांना जास्त किंमत देणे परवडते, परंतु गरिबाला ती किंमत देणे परवडत नाही. जर एखादी वस्तू मार्केटमधून त्या वस्तूची किंमत जास्त आहे, श्रीमंत व्यक्तीचं उत्पन्न जास्त असल्यामुळे त्याला फरक पडणार नाही की ती महाग आहे, तो पटकन विकत घेऊन घेईल. गरीब व्यक्ती तसा करणार नाही, त्याला ती परवडणार. म्हणून वस्तूचा पुरवठा अधिक असेल आणि त्यापैकी काही नग गरिबांना विकायची असेल तर त्या वस्तूची किंमत कमी करणे भाग आहे. म्हणजेच कमी किमतीला जास्त नग विकले जातात. काय म्हटलं मी, वस्तूचा पुरवठा अधिक जर असेल, सप्लाय खूप जर जास्त असेल, त्यापैकी काही नग गरिबांना जर द्यायचे असतील, सरकारला जर गरिबाला द्यायचे असतील तर त्या वस्तूची किंमत कमी करणे भाग आहे. म्हणजेच त्या कमी किमतीला जास्त नग विकल्या जातील. खूप सारा गहू झाला परंतु गरिबांना तो गहू काही द्यायचा आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अंतर्गत द्यायचा आहे, त्यामुळे कमी किमतीला तो गहू विकायला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर उत्पन्न परिणाम. वस्तूची किंमत कमी झाली की उपभोक्ताच्या, काय म्हटलं मी, वस्तूची किंमत जर कमी झाली तर उपभोक्त्याच्या किंवा खरेदी करणाऱ्याच्या वास्तविक उत्पन्नामध्ये एक प्रकारे वाढच होते. बघा, नुसतं आपला पगार वाढला म्हणजे आपलं उत्पन्न वाढते असं नाही. वस्तूच्या किमती कमी झाल्यावर देखील आपलं उत्पन्न वाढत असते, कारण त्यांच्यावर आपल्याला आता कमी खर्च करावा लागतो. म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे उपभोक्ता त्या वस्तूच्या जास्त नग तर खरेदी करू शकतो, परंतु याला काही अपवाद कनिष्ठ दर्जाच्या वस्तू असतात. उत्पन्नामध्ये वाढ झाली असता कनिष्ठ दर्जाच्या वस्तूकरता मागणी काय होते, कमी होते. उत्पन्नामध्ये वाढ झाली तर कनिष्ठ दर्जाच्या वस्तूकरता मागणीत वाढ होते. आपण बघू याचा की गिफेनचा विरोधाभास देखील आहे. परंतु सामान्य वस्तूच्या किमती जर कमी झाल्या तर उपभोक्ताचे वास्तविक उत्पन्न वाढून त्या वस्तूकरता मागणी वाढते. सामान्य ज्या वस्तू असतात आणि इन्फिरियर किंवा अशा एक्सेप्शनल ज्या गुड्स असतात की ज्याच्या संदर्भामध्ये हा मागणीच्या नियमाला ते अपवाद आहेत. म्हणजे सामान्य वस्तूची जर किंमत कमी झाली तर व्यक्तीचं उत्पन्न, पगार स्थिर असून देखील त्याचं काय होते, त्याचं एक प्रकारे उत्पन्न वाढून जाते आणि त्यामुळं त्या किमती कमी झाल्यामुळे वस्तूच्या तो अधिक डिमांड त्या वस्तूची करत असतो. त्यानंतर सहावा जो बाब आहे की ज्याच्यामुळे हा मागणीचा नियम प्रत्यास येतो आपल्याला, प्रतिस्थापन परिणाम. समजा चहा आणि कॉफी एकमेकास काय आहेत, पर्यायी वस्तू आहे. चहाची किंमत जर उतरली आणि कॉफीची किंमत जर स्थिर असेल तर काय होते, स्वस्त झालेल्या चहाची मागणी वाढून कॉफीची मागणी कमी होईल. म्हणजेच महाग वस्तूवर लोक काय करतात, स्वस्त वस्तूचे प्रतिस्थापन करत असतात आणि यालाच म्हटले जाते प्रतिस्थापन परिणाम. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते, परीक्षेमध्ये आपल्याला येते की मागणीचा वक्र आपण पाहिला तो उतरता असतो किंवा ऋणात्मक असतो. हा ऋणात्मक का बरं असतो, याची मुख्य मी 3 कारणे सांगणार आहोत. ही 3 कारणे आपल्याला क्रमिक पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. मागणी वक्र हा वरून खाली उतरणारा म्हणजे ऋणात्मक असतो. याची कारणे म्हणजे की जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत घटते तेव्हा त्या वस्तूबाबतची इच्छा जी आहे ती जास्त प्रमाणात पूर्ण करायची आपली स्वाभाविक प्रवृत्ती असते. एखाद्या वस्तूची किंमत जर घटली तर आपण काय करतो की त्या वस्तूबाबतची आपल्याला जास्त प्रकारे ती वस्तू खरेदी करायला वाटते. आपली स्वाभाविक अशी प्रवृत्ती असते आणि त्यामुळे मागणीचा वक्र हा ऋणात्मक असतो. त्यानंतर दुसरं जे कारण आहे की ज्यामुळे हा मागणीचा वक्र ऋणात्मक असतो, वस्तूची किंमत जर कमी झाली तर तिचा अनेक कारणाकरता उपयोग केला जातो. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर तिचा उपयोग लोक अनेक कारणासाठी करतात. उदाहरणार्थ लाकडाची किंमत कमी झाली तर लाकडाचा जळण म्हणून उपयोग करायचा, लाकडाचा फर्निचर म्हणून उपयोग करायचा. उदाहरणार्थ विजेची किंमत जर कमी झाली तर विजेचा उपयोग घरातील दिवेबत्ती करण्यासाठी करायचा, प्रेसचं दुकान लावायचं त्याच्यामध्ये देखील आपण करायचं, कारण वीज स्वस्त आहे. अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तिसरं जे कारण आहे की ज्याच्यामुळे हा मागणी वक्र खाली म्हणजे ऋणात्मक असतो, किंमत घटल्यामुळे उपभोक्त्याचं वास्तविक उत्पन्न एक प्रकारे वाढते आणि त्यामुळे उपभोक्ता त्या वस्तूचे अधिक नग खरेदी करत असतो. म्हणजे किंमत घटल्यामुळे एक प्रकारे उपभोक्त्याचं उत्पन्न वाढतच असते, कारण लोकांना ती वस्तू आता कमी किमतीला वाटू लागते ना, त्याच्यामुळे ते लोक काय करतात, कमी किमतीला ती अधिक डिमांड करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता त्यांना कमी पैसे देऊन ते जास्त नग मिळत असतात. म्हणजे त्याच्यामुळं हा मागणीचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर या मागणीच्या नियमाचे अपवाद ज्याला म्हटलं जाते एक्सेप्शन ऑफ लॉ ऑफ डिमांड, यामध्ये सुप्रसिद्ध पहिला जो अपवाद आहे याला म्हटलं जाते गिफेन्स पॅराडॉक्स, ज्याला म्हटलं जाते गिफेनचा विरोधाभास. हा गिफेनचा विरोधाभास पाहण्याच्या अगोदर आपण एका मिनिटात बघू की 1837 आणि 1910 हा कालखंड आहे सर रॉबर्ट गिफेन यांचा. आणि गिफेन कोण होते, स्कॉटलँड मधले हे स्कॉटिश
स्टॅटिस्टिशियन होते, सांख्यिकीविद होते मित्रांनो आणि थोर अर्थतज्ञ होते. आणि गिफेन यांना अर्थशास्त्रामध्ये गिफेन वस्तू म्हणून देखील आपल्याला अनेक पुस्तकांमध्ये पाहायला मिळते. आणि ह्या निम्न दर्जाच्या जेवढ्या वस्तू असतात त्याला आपल्याला गिफेन वस्तू असं देखील नाव पडलं. आता निम्न दर्जाच्या वस्तू म्हणजे मी काही उदाहरण इथं आपल्याला देता येईल, चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामध्ये निम्न दर्जाच्या की ज्यामध्ये माचीस असेल, ज्यामध्ये पाव असतील, ज्याच्यामध्ये ज्वारी असेल, इन्फिरियर जे गुड्स असतात ज्यामध्ये निम्न दर्जाच्या, आणि ज्यामध्ये जाळे भरडे कापड असेल, हे जे असतात हे काय आहे, हे निम्न दर्जाच्या वस्तू असतात. आणि याला म्हटलं जाते गिफेन वस्तू किंवा गिफेन गुड्स ज्याला म्हटलं जाते. या गिफेननी या मागणीच्या नियमावर विरोधाभास प्रकट केला आहे. बघा काय म्हणतात की कनिष्ठ प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत मागणीचा नियम लागू होताना दिसत नाही, कारण कनिष्ठ प्रतीच्या वस्तू या मागणी नियमाला अपवाद आहेत. ही बाब जी आहे या गिफेननी लक्षात आणून दिली, म्हणून याला गिफेनचा विरोधाभास म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा की गहू आणि ज्वारी, आज जरी ज्वारी महाग असली तरी देखील आपण समजण्यासाठी घेतलेलं आहे की गहू आणि ज्वारी ह्या दोन वस्तू आपण घेतलेल्या आहेत, दोन धान्य घेतले आहेत. यामध्ये उदाहरणार्थ ज्वारी ही समजो कनिष्ठ प्रतीचं धान्य आहे जर आपण असं मानलं तर, त्यामुळे ज्वारीच्या किमती जरी सामान्यपण प्रकारे गव्हापेक्षा जरी वाढल्या तरी देखील काय होईल की ज्वारीची किंमत, काय म्हटलं मी की ज्वारीच्या किमती सामान्यपणे गव्हाच्या किमतीपेक्षा जर, म्हणजे सामान्यपणे असे दिसून येते की आधी असायचं, आता नाही आहे, आधी असायचं की ज्वारीची किंमत ही कमी होती आणि गव्हाची किंमत ही जास्त होती. आणि त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते आपल्या आजोबाच्या पणजोबाच्या किंवा वडिलाच्या काळामध्ये की ज्वारी जे कनिष्ठ प्रतीचं धान्य मानलं जायचं मित्रांनो, आणि गहू जे आहे उच्च प्रतीचं धान्य मानलं जायचं. ज्वारीची किंमत सामान्यपणे गव्हाच्या किमतीपेक्षा काशी कमी होती. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा गव्हाची किंमत वाढते, बघा गव्हाची किंमत जेव्हा वाढते तेव्हा ज्वारीची किंमतसुद्धा वाढते. गव्हाची किंमत वाढली असता लोक काय करतात, गव्हाचा उपभोग कमी करतात आणि त्याऐवजी ज्वारी अधिक प्रमाणामध्ये खरेदी करतात. कारण गहू खरेदी करणे त्यांना काय होते आता परवडत नाही, कारण गव्हाची किमती वाढलेल्या असतात आणि गव्हावर जो खर्च करायचा आहे तो काढून आता ते ज्वारीवर खर्च करतात. त्यामुळे ज्वारीच्या बाबतीत ज्वारीची किंमत जास्त आणि ज्वारीची मागणी देखील जास्त. म्हणजे ज्वारीची किंमत म्हणजे गव्हाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे लोक काय करतात, त्या ज्वारीची मागणी करतात. जरी ज्वारी लोकांना परवडत नसेल देखील, म्हणजे ज्वारीची किंमत जरी जास्त असेल तरी देखील लोक काय करतात, अधिक खरेदी करू लागतात. कारण इन्फिरियर गुड्स आहेत त्याला म्हटले जाते. पावाचं सुद्धा उदाहरण गिफेनच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते की लोक काय करतात, पावाची जी किंमत आहे इतर वस्तूंच्या पेक्षा ही पाव जी आहे ती इन्फिरियर गुड्स आहे किंवा कनिष्ठ वस्तू आहे. आणि लोक इतर वस्तूच्या किमती जर वाढत होत्या त्या काळामध्ये तरी देखील ते काय करत होते की ते इतर वस्तूच्या किमती वाढल्यामुळे त्याच्यावर न खर्च करता त्या पावावर करत होते खर्च. आणि पावाच्या किमती जरी वाढल्या तरी देखील लोक आता त्या वस्तूच्या तुलनेत हे इन्फिरियर गुड्स आहेत त्यामुळे ते लोक त्याच्यावर खर्च करतात. म्हणजे ज्वारीची किंमत कमी आणि ज्वारीची मागणी देखील कमी, ज्वारीची किंमत जास्त आणि मागणी देखील जास्त. आणि त्यामुळे मागणीच्या नियमाला हा अपवाद आहे. मागणीचा नियम तिथं लागू होत नाही. मागणीचा नियम सांगतो की वस्तूची किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध आहे, परंतु या गिफेनच्या वस्तूबाबत वस्तूची किंमत आणि मागणी याच्यामध्ये समसंबंध पाहायला मिळतो. आणि ज्वारीसारख्या कनिष्ठ प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत मागणी ही किमतीच्या समदिशेने बदलते. इन्फिरियर गुड्स किंवा पावाच्या किमतीच्या संदर्भामध्ये देखील पाहायला मिळते. म्हणून अशा वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद समजल्या जातात. अशा वस्तूच्या बाबतीत मागणी वक्र कसा असतो, हा ऋणात्मक नसून हा कसा असतो, खालून वर जाणारा हा धनात्मक असतो. आणि OX अक्षर हा मागणी आहे, जेव्हा आपण दर्शविले आहे OY अक्षर किंमत आहे आणि हा जो MM हा मागणी वक्र आहे जो कसा आहे हा वरून, म्हणजे हा असा खालून वर जाणार आहे नव्हे तर तो वरून खाली येणार आहे. आणि यावरूनच हे स्पष्ट होते की मागणी ही किमतीच्या समर दिशेने बदलते गिफेनच्या विरोधाभासामध्ये. आणि गिफेन नावाच्या अर्थशास्त्रज्ञांनी ही दर्शवलेलं असल्यामुळे याला गिफेनचा विरोधाभास म्हटलं गेलं. आणि काही कालावधीमध्ये कनिष्ठ वस्तूच्या संदर्भामध्ये हा मागणीचा वक्र तर डायरेक्ट असा होतो, म्हणजे असा मोड होतो आणि पुन्हा तो Y अक्षाकडे मुळताना हा पाहायला मिळतो. आणि अशा वेळेस वस्तूच्या किमती जसजशा वाढतील या संदर्भामध्ये तरी म्हणजे वस्तूच्या म्हणजे किमतीच्या समदिशेने ही मागणी बदलता आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्या याच्यावरून दुसरा जो अपवाद आहे की ज्यामुळे मागणीचा नियम हा सफल ठरत नाही,
दुसरा जो घटक म्हणजे प्रतिष्ठेच्या वस्तू. सामाजिक प्रतिष्ठा वाढावी म्हणून लोक काय करतात, माणिक मोती हिरे ह्या सगळ्या अलंकार, सोनं चांदी ह्या सगळ्या वस्तूंना श्रीमंताकडून अधिक मागणी असते. अशा वस्तूच्या किमती जेव्हा कमी होतात तेव्हा सामाजिक प्रतिष्ठेमध्ये भर पडत नाही. या विचाराने लोक काय करतात, श्रीमंत लोक मागणी कमी करतात. म्हणजे मोठी विचित्र स्थिती असते की अशा प्रतिष्ठेच्या वस्तूंच्या किमती जर पडल्या तर लोकांना वाटते काय स्वस्त झालेल्या आहेत, आपण कशाला खरेदी करायला, महाग असल्यामुळे आपण खरेदी करू शकतो, प्रतिष्ठा आहे असं पाहायला मिळते. आणि इथं ते आपल्याला मागणीच्या नियमाला अपवाद आहे. म्हणजे मौल्यवान वस्तू ही मागणी नियमाला अपवाद ठरतात. त्यानंतर काही भ्रामक कल्पना आहेत की ज्या वस्तूच्या किमती जास्त त्या वस्तू उच्च दर्जाच्या, असे काही लोकांचं भ्रामक कल्पना आहे की जी वस्तू महाग ती वस्तू क्वालिटीची, मग ती कशी असो, जी वस्तू टीव्हीवर येते ती महाग आहे म्हणून खरेदी करायची. असे जर असेल तर अशा वेळेस हा मागणीचा नियम लागू होत नाही. अशा वस्तूच्या किमती कमी होतात तेव्हा त्यांचा दर्जा घसरला अशी लोकांची समजूत असते आणि त्यामुळे लोक ती मागणी कमी करतात आणि अशा वेळेस हा मागणीचा नियम लागू होत नाही. गिफेन वस्तूप्रमाणे प्रतिष्ठेच्या वस्तू ज्यांच्याविषयी भ्रामक कल्पना आहेत अशा वस्तूकरता मागणी वक्र कसा असतो, हा धनात्मक आकाराचा असतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण आज मागणीचा नियम हा पाहिलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्राच्या अनेक संकल्पना हाताळणार आहोत. या ठिकाणी आपण आजचा जो लेक्चर आहे तो लेक्चर आपण संपवणार आहोत. या चॅनलला अधिकाधिक लोकांनी अधिकाधिक पाहणाऱ्या सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या माझ्या प्रिय प्राध्यापकांनी सबस्क्राईब करावे, लाईक करावे. काही सूचना असल्या तर आवर्जून या चॅनलमध्ये सूचना कमेंट्सद्वारे तुम्ही सांगावे की ज्यामुळे अजून आपण यामध्ये सुधारणा करून चांगले लेक्चर आपण घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.